IBN लोकमत स्पेशल मध्ये आज आपण बघणार आहोत लव्ह हेट मर्डर पार्ट 2। शीना बोरा हत्या प्रकरणातली गुंतागुंत चांगलीच वाढत चालली आहे। काल आपण याच प्रकरणाच्या तपासाबद्दल पाहिलेलं होतं, ही घटना कशी घडली तेही पाहिलेलं होतं। पण आज आपण बघणार आहोत इंद्राणी, तिची मुलं आणि तिचे नवरे यांच्यामधले अजीब रिश्ते। इंद्राणी मुखर्जी सारखी एक बाई एका मीडिया कंपनीची महाराणी कशी होते, कॉर्पोरेट जगताच्या शिड्या चढण्यासाठी ती कोणत्या थराला जाऊ शकते हेही यातून समोर आलेलं आहे। कॉर्पोरेट आणि पेज 3 हे मधुर भांडारकरांचे दोन्ही सिनेमे आठवावेत अशी ही सगळी कहाणी आहे आणि म्हणूनच आम्ही म्हणतोय कितने अजीब रिश्ते हैं यहाँ पे। कितने अजीब रिश्ते हैं यहाँ पे, कितने अजीब रिश्ते हैं यहाँ पे। शीना बोरा मर्डर केस मध्ये आणखी धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत आणि या गोष्टी इतक्या धक्कादायक आहेत की डोकं अक्षरशः चक्रावून जाण्याची वेळ आली आहे। शीना ही आपली मुलगीच नाही तर इंद्राणीच्या पहिल्या नवऱ्याची म्हणजे सिद्धार्थ दासची ती मुलगी आहे असा दावा इंद्राणी मुखर्जीचा दुसरा जो नवरा आहे संजीव खन्ना यानं केलेला आहे। तर शीनाचा सख्खा भाऊ मिखाईल बोरा यानं आम्हाला आमचे खरे वडील कोण हेच माहित नाहीत अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिलेली आहे। आपण बघूया ही सगळी नात्यांची गुंतागुंत। कितनी अजीब रिश्ते हैं यहाँ पे, कितने अजीब रिश्ते हैं यहाँ पे, कितने अजीब रिश्ते हैं यहाँ पे। दो पल मिलते हैं साथ साथ चलते हैं, दो पल मिलते हैं साथ साथ चलते हैं, जब खरंच कितने अजीब रिश्ते हैं यहाँ पे। शीना बोराच्या मर्डर मिस्ट्री बद्दल हेच म्हणावं लागतंय। आता तुम्हीच बघा ना, कॉर्पोरेट जगतामध्ये मोठं नाव कमावलेली ही इंद्राणी मुखर्जी स्वतःच्याच मुलीचा खून करेल असं कुणाला वाटलं तरी असेल का? पण दुर्दैवानं या कॉर्पोरेट जगताचं हेच वास्तव आहे। करिअर मध्ये पुढे जाण्यासाठी ही इंद्राणी नावाची बाई लागोपाठ लग्न करत फिरते काय आणि त्यांचीच मुलं पुन्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात काय? सगळंच कसं चक्रावून टाकणार आहे नाही? पोलीस आता इंद्राणीच्या सगळ्या नातेवाईकांची आणि तिच्या सगळ्या नवऱ्यांचीही चौकशी करतायत। इंद्राणीची 2 नाही तर तब्बल 3 लग्न झाली आहेत। सिद्धार्थ दास हा इंद्राणीचा पहिला नवरा, संजीव खन्ना हा दुसरा नवरा आणि पीटर मुखर्जी हा तिसरा। सगळेच जण या कहाणीचे वेगवेगळे अँगल सांगतायत। अशातच आता शीनाचा गुवाहाटी मधला सख्खा भाऊ मिखाईल बोरानं तर आईला म्हणजेच इंद्राणीला माझाही काटा काढायचा होता असा सनसनाटी आरोप केलाय। The property issue might be a property issue also, because when I got in the media that I'm the next target for as planned by them, I can now think that might be I was the target to get this home, get this property. So now there are many clues, many facts coming up. मिखाईल फक्त एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं आमचे खरे वडील नेमके कोण आहेत हे आम्हाला माहितही नाही अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे। हे झालं मिखाईलचं। आता जरा पीटर फॅमिलीकडे वळूया। पोलिसांनी आज शीनाचा प्रेमी कम सावत्र भाऊ म्हणजेच राहुल मुखर्जीची दिवसभरातून 2दा चौकशी केली। त्यात त्यानं शीना बेपत्ता झाल्यानंतर आपण पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता असं सांगितलं। शीनाचा खून झाल्याच्या नंतर 2 दिवसांनी शीनाच्या मोबाईलवरून आपल्याला रिलेशन संपवायचं आहे असा मेसेज आपल्याला आला असं पोलिसांना त्यानं सांगितलं। याचाच अर्थ शीनाचा खून केल्यानंतरही इंद्राणीच तिचा मोबाईल आणि सोशल अकाउंट्स ऑपरेट करत होती। राहुल आणि शीनाच्या अफेअर सोबतच मायलेकी मधला संपत्तीचा वाद हे सुद्धा या खुनामागचं कारण सांगितलं जात आहे। असं म्हणतात इंद्राणीच्या संपत्तीवर डोळा ठेवूनच शीनानं राहुल मुखर्जीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, कारण करिअरच्या नादात इंद्राणीनं शीना ही आपलीच मुलगी असल्याचं पहिल्यापासूनच लपवून ठेवलं होतं। त्याचाच बदला घेण्यासाठी शीनानं आपल्या सावत्र भावाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून इंद्राणी मुखर्जीच्या संपत्तीवर दावा ठोकला होता म्हणे। आणि याच संपत्तीच्या वादातून इंद्राणीनं शीनाचा काटा काढला असंही बोललं जात आहे। अर्थात ही देखील एक शक्यताच आहे म्हणा। दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार पोलीस या गुन्ह्यामध्ये इंद्राणीचा ड्रायव्हर श्याम रॉयला माफीचा साक्षीदार बनवण्याच्या तयारीत आहेत। बघूया पुढे काय होतं। तोपर्यंत हे गाणं गुणगुणत रहा। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत। कितने अजीब रिश्ते हैं यहाँ पे।
कितने अजीब रिश्ते है यहाँ पे, हाच प्रश्न तुम्हालाही पडला असेल. कितीही वेळा सांगितलं तरी नेमकं कोण कुणाचं कोण हे खरंच चक्रावून टाकणार आहे. पुन्हा एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूया, म्हणजे इंद्राणी मुखर्जीचे कारनामे आपल्या लक्षात येतील. ही सगळी गुंतागुंत जी झालेली आहे ती इंद्राणीनं 3 लग्न केल्यामुळे. इंद्राणीनं पहिलं लग्न केलं सिद्धार्थ दासशी आणि त्या दोघांना मिखाईल आणि शीना ही 2 मुलं झाली. शीनाचा जो खून झालेला आहे ती शीना आणि मिखाईल जो आता मीडियाशी या सगळ्याबद्दल बोलतोय तो मिखाईल सिद्धार्थ दास यांचा मुलगा आहे असं म्हटलं जातं. इंद्राणी मुखर्जीनं दुसरं लग्न केलं संजीव खन्नाशी आणि संजीव खन्ना आणि इंद्राणी मुखर्जी यांना एक मुलगी झाली विधी. इंद्राणीनं तिसरं लग्न सुद्धा केलं स्टार इंडियाचा जो माजी CEO आहे, मीडिया मुघल आहे पीटर मुखर्जीशी. आणि पीटर मुखर्जीनं पहिलं लग्न केलेलं होतं त्याच्या पहिल्या पत्नीपासून रॉबिन आणि राहुल ही 2 मुलं त्याला झाली. आता बघा, इंद्राणी मुखर्जीचं पहिलं लग्न सिद्धार्थ दास यांच्याशी, मिखाईल आणि शीना ही 2 त्यांची मुलं. दुसरं लग्न संजीव खन्नाशी, या दोघांना विधी ही मुलगी झाली. या विधीला पीटर मुखर्जीनं दत्तक घेतलं आणि पीटर मुखर्जीचे या विधीशी चांगले नातेसंबंध आहेत. पण त्याचबरोबर पीटर मुखर्जीचा जो पहिला विवाह होता त्यामधून रॉबिन आणि राहुल अशी 2 मुलं त्यांना झाली. रॉबिन हा परदेशामध्ये असतो आणि राहुल आणि इंद्राणी मुखर्जीची मुलगी शीना, म्हणजे इंद्राणी मुखर्जीची पहिल्या लग्नातली मुलगी शीना आणि पीटर मुखर्जीचा पहिल्या लग्नातला मुलगा राहुल यांचे प्रेमसंबंध आहेत. आणि या प्रेमसंबंधामधूनच शीनाचा खून झाला असं बोललं जातंय. या सगळ्या प्रकरणाचा कसा तपास सुरू आहे, कोण कोण कशी कशी जबानी देतंय, या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे करस्पॉन्डंट उदय जाधव हे दिवसभर उदय या सगळ्या घटनेचा पाठपुरावा करतोय आणि त्याचबरोबर हा कट नेमका कसा रचला असावा, आता या कटाचा सगळा उलगडा झालेला आहे तर आता तपास कोणत्या दिशेने जाऊ शकतो याबद्दल आपण आमचा करस्पॉन्डंट राहुल झोरेशी सुद्धा बोलणार आहोत. पण पहिल्यांदा आपण जाऊया उदयकडे. उदय, आपण बघितलं सगळं जर फॅमिली ट्री जे आहे इंद्राणी मुखर्जीचं जी 3 लग्न आहेत त्या 3 लग्नांमधून झालेली मुलं आणि मग त्यांचे प्रेमसंबंध असं सगळं आहे. त्यामुळे पोलीस चौकशी करताना इंद्राणी मुखर्जीची तर अर्थातच चौकशी करतायत, पीटर मुखर्जीची करतायत, पण त्याचबरोबर शीनाचा भाऊ जो आहे मिखाईल त्याची चौकशी होतीये. त्याचबरोबर इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना त्याची सुद्धा चौकशी होतीये. कोलकाता, गुवाहाटी, दिल्ली, मुंबई अशा सगळ्या ठिकाणी हे तपास सत्र सुरू आहे. आज काय काय घडलं? आरती, आज दिवसभरामध्ये राहुल मुखर्जी याची कसून चौकशी या खार पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे. अजूनही राहुल मुखर्जी हा खार पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याची कसून चौकशी ही सुरू आहे. आणि ह्या चौकशीमध्ये स्वतः मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया हे देखील सहभागी झालेले. ते देखील या संपूर्ण तपासामध्ये देखरेख ठेवून आहे नेमका कसा तपास होतोय आणि नेमके एक जे प्रत्येक तासागणिक जे काही खुलासे होत आहेत त्यामध्ये ते देखील बारकाईने लक्ष देत आहेत. जवळपास 9.5 तास झालेले आहेत. राहुल मुखर्जी याची चौकशी अजूनही सुरू आहे. त्याचबरोबर दुसरीकडे कोलकात्यामध्ये संजीव खन्ना याची देखील कसून चौकशी आहे. तिथे देखील मुंबई पोलिसांचे अधिकारी आहेत. त्याचबरोबर मिखाईल याचं देखील जे काय तपास आहे आणि त्याचबरोबर त्याची चौकशी ती देखील सुरू आहे. असे देशभरामध्ये एकूण वेगवेगळ्या ठिकाणी ह्या संपूर्ण शीना वोरा या खुनासंदर्भातले जे धागेदोर आहेत त्यातल्या ज्या प्रमुख व्यक्ती आहेत त्या सर्वांची कसून चौकशी सुरू आहे. आणि या चौकशीमधून वेगवेगळी जी माहिती आहे ती बाहेर येते आणि ती जशी माहिती बाहेर येते तर तसं सर्वसामान्य नागरिकांचं देखील डोकं चक्रावून जात आहे, पोलिसांचंही आणि मीडियाचं देखील. कारण एक खूप या कॉर्पोरेट जगतामधली जी पडद्यामागची बाजू आहे ती बाजू उघड होते आणि त्यामध्ये हे सगळी जी काही नात्यांची गुंतागुंत आहे ती देखील उसवण्याचा सोडवण्याचा प्रयत्न हे मुंबई पोलीस करत आहे. अगदी बरोबर आहे उदय, नात्यांची गुंतागुंत आहे. पण यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो जबाब आहे तो शीनाचा भाऊ मिखाईल बोराचा. कारण मिखाईल आपल्या आईला अगदी जवळून ओळखतो आणि तो सांगतोय की इंद्राणी मुखर्जीनं जर शीनाचा खून केला असेल तर त्यामध्ये मला आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. त्याचबरोबर आमचे खरे वडील कोण आहेत हेच आम्हाला माहिती नाही असा सुद्धा धक्कादायक जबाब मिखाईल बोरानं दिलेला आहे. मिखाईलच्या चौकशीमध्ये पोलिसांना काय काय सापडतंय उदय?
पोलिसांना मिखाईलने जी काही जबाबदारी दिलेली आहे त्यामध्ये आतापर्यंत सगळ्यात महत्त्वाची बाजू म्हणजे ती म्हणजे शीना वोरा हिचं जे बर्थ सर्टिफिकेट आहे ते मिखाईलने दिलेलं आहे की शीना वोरा ही इंद्रायणी मुखर्जी हिची मुलगीच आहे. ज्याप्रमाणे आधी दावा करत होती इंद्रायणी की शीना ही माझी बहीण आहे, त्यानंतर त्याच दाव्याला तिने जबानी फिरवली आणि सांगितलं की शीना ही माझी मुलगी आहे. त्या दाव्यावरती आता एक जवळपास पूर्णविराम आलेला आहे की शीना वोरा ही इंद्राणीची मुलगीच आहे. कारण सरळ जन्म पत्रिका जी आहे तीच मिखाईलने पोलिसांकडे सादर केलेली आहे आणि त्याच पुराव्या आधारे आता शीना ही इंद्राणीची मुलगीच आहे हे सांगण्यात येतं आहे. आणि त्याचबरोबर शीनाचा खून का करण्यात आला? शीना ही काही पैशांच्या म्हणजे संपत्तीच्या कारणास्तव आपल्या आईलाच ब्लॅकमेल करत होती आणि त्याचबरोबर ही संपत्तीच्याच वादामधून तिने आपला सावत्र भाऊ राहुल मुखर्जी याच्याबरोबर तिने प्रेमसंबंध निर्माण केले होते. आणि त्याचबरोबर इंद्रायणी मुखर्जी या देखील संपत्तीचेच वादामधून या संपूर्ण जे काही नातेसंबंध आहे त्याच्यामध्ये ती एक प्रमुख कडी आहे. आणि या संपूर्ण या प्रकरणामध्ये केंद्रस्थानी ही इंद्रायणी मुखर्जी आहे. तिच्याच अवतीभोवती संपूर्ण प्रकरण जे आहे ते फिरते. आणि या संपूर्ण खून प्रकरणामध्ये तिने संजीव खन्ना हा जो तिचा दुसरा पती आहे त्याची देखील मदत केली. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये खून सत्रामध्ये जो पोलिसांसाठी जो प्रमुख साक्षीदार बनून आलेला तो म्हणजे श्याम राय हा जो इंद्रायणीचा ड्रायव्हर आहे तो खूप महत्वाचा आहे आणि त्याने या संपूर्ण खून सत्रामध्ये तो महत्वाचा साक्षीदार आहे. त्याच्या बरोबर उदय तू म्हणतोस ते बरोबर आहे की श्याम राय जो ड्रायव्हर आहे त्याच्या जबानीमधूनच या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झालेला आहे. या श्याम रायला पोलीस माफीचा साक्षीदार सुद्धा बनवू शकतात. पण उदय आपल्याला असं कळतंय की इंद्राणी मुखर्जी जी आहे तिला चौकशीसाठी पोलिसांनी अज्ञात ठिकाणी नेलेलं आहे. त्याचबरोबर आणखी एक कॅरेक्टर इथे जे आहे पीटर मुखर्जी हे प्रसार माध्यमांना वेगवेगळे इंटरव्ह्यूज देत आहेत आणि त्यामध्ये ते सांगतायत की शीना ही इंद्राणीची मुलगी आहे हे मला माहिती नव्हतं. 2002 मध्ये इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जीचं लग्न झालं आणि इतक्या वर्षामध्ये पीटर मुखर्जींना माहिती कसं नव्हतं हा प्रश्न विचारला जातोय. त्यांच्या चौकशीचं काय? आरती अगदी बरोबर आहे. पीटर मुखर्जी यांनी आता जे सांगितलेलं आहे तेच त्यांनी पोलिसांना देखील सांगितलेलं आहे की इंद्राणी मुखर्जीची बहीण ही शीना वोरा आहे असं ते सांगत आलेली आहे. परंतु शीना वोरा ही इंद्राणीची मुलगी आहे हे आता मीडियामध्ये आल्यानंतर पीटर मुखर्जी यांना माहिती पडलेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी तसं स्टेटमेंट दिलेलं आहे. पीटर मुखर्जी यांची देखील या खुनासंदर्भात चौकशी होऊ शकते असं मुंबई पोलिसांनी सांगितलेलं आहे. आणि मुंबई पोलीस त्यांना कधीही चौकशीसाठी बोलू शकतात. आतापर्यंत त्यांना बोलवण्यात आले नाही परंतु त्यांना कधीही बोलू शकतात. एकूणच शीना वोरा खून सत्रामध्ये इंद्राणी मुखर्जी यांनी जे काय एक प्रकारे चाल खेळलेली आहे ती चाल आता पूर्णपणे उघड पडलेली आहे. आधी तिने शीना वोरा ही तिची बहीण असल्याचं सांगितलं, नंतर तिने मुलगी असल्याचं सांगितलेलं आहे. त्यानंतर एका पतीपासून दुसऱ्या पतीला तिने आपलीच मुलीची कशी मुलगी असल्याचं तिने लपवून ठेवलेलं आहे हे देखील उघड झालेलं आहे. त्यामुळे इंद्राणी मुखर्जीने जे काय खोटी कारणं दिलेली आहेत ती सगळी उघड झालेली आहेत. अगदी बरोबर आहे. इंद्राणी मुखर्जींनी जी खोटी कारणं दिलेली आहेत त्याचा पूर्णपणे पर्दाफाश झालेला आहे. इंद्राणी मुखर्जी जी आहे ती आपल्या पोटच्या पोरीला कसं काय मारू शकते हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. जर कॉर्पोरेटमध्ये करिअरच्या नादामध्ये तिनं आपल्या मुलीची आई असण्याला सुद्धा नकार दिला आणि आता तर इंद्राणी मुखर्जी जर गळा दाबून शीनाचा खून करत असेल तर हे फार भयानक आहे. आपण आता ब्रेक घेणार आहोत पण ब्रेक नंतर बघणार आहोत कशी रचली गेली ही सगळी कॉन्स्पिरसी, हा कट कसा रचला गेला आणि पोलीस आता काय काय तपास करू शकतात. राहुल झोरी आमचा करस्पॉन्डंट आपल्या बरोबर असणार आहे. एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. कितने अजीब रिश्ते हैं यहाँ पे, कितने अजीब रिश्ते हैं यहाँ पे, कितने अजीब रिश्ते हैं. 2012 मध्ये शीना बोराचा खून झाला आणि त्यानंतर काही वर्षांनी आता हे सगळ्या रहस्य उलगडतंय. आपण बघूया 24 एप्रिल 2012 नेमकं काय घडलं. इंद्राणीनं शीनाला सकाळी 6:30 वाजता फोन केला आणि बांद्र्यामधल्या नॅशनल कॉलेज जवळ बोलवून घेतलं. इंद्राणी तिचा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्याम राय यांच्यासोबत कारमध्ये होती. शीना राहुल सोबत बांद्र्याला पोहोचलेली होती पण एकटीच ती इंद्राणीला भेटली. इंद्राणीनं शीनाला कारमध्ये बसायला सांगितलं. कारमध्ये मागच्या सीटवर संजीव खन्ना होता हे पाहिल्यावर शीनानं कारमध्ये बसायला नकार दिला पण इंद्राणीनं तिला कारमध्ये खेचलं. शीनाचा कारमध्येच खून झालेला आहे. संजीव खन्नानं शीनाचे हात पकडले, ड्रायव्हरनं पाय पकडले आणि इंद्राणीनं शीनाचा गळा दाबला असं पोलीस म्हणतात. शीनाचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळण्यात आला आणि तो खोपोली पेण रस्त्यावर जंगलामध्ये टाकून देण्यात आला. पण त्यानंतर काय घडलं ते आपण बघूया.
25 एप्रिल 2012 शीनाच्या खुनानंतरचा दुसरा दिवस राहुल मुखर्जीनं शीनाच्या मोबाईलवर फोन केला, पण तिचा फोन बंद होता. राहुलनं 2 दिवस वाट बघितली आणि तो खार पोलिसांकडे गेला. खार पोलिसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, मग तो वरळी पोलिसांकडे गेला. पोलिसांनी इंद्राणीला फोन केला तेव्हा इंद्राणीनं त्यांना शीना ही अमेरिकेमध्ये असल्याचं सांगितलं. एवढंच करून सगळं थांबलं नाही तर 26 एप्रिल 2012 शीनाच्या फोनवरून राहुलला मेसेज आला आणि मला तुझ्याशी रिलेशन संपवायचं आहे, नातं संपवायचं आहे असा तो मेसेज होता. त्यानंतर राहुलनं अर्थातच तिला फोन करायचा प्रयत्न केला, पण राहुलनं केलेले कॉल कुणी उचललेच नाहीत. आपण बघतोय नेमकं काय काय घडलं आणि याबद्दल आपण बोलूया आमचे करस्पॉन्डंट राहुल झोरी यांच्याशी. राहुल, इंद्राणी मुखर्जी, ड्रायव्हर आणि संजीव खन्ना यांनीच शीनाचा खून केला हे आता बऱ्यापैकी समोर आलेलं आहे, पण तरी सुद्धा या सगळ्या खुनाचा उलगडा होण्यासाठी पोलीस काय तपास करतील आणि नेमकं हे कसं सिद्ध होऊ शकतं इंद्राणी मुखर्जीनंच हा खून केलेला आहे? आरती 3 वर्षापूर्वी जो खून झाला होता तो 3 दिवसापूर्वी तो उघडकीस आला. मात्र ज्या पद्धतीने हा तपास वेगानं सुरू आहे यामध्ये बघितलं गेलं तर मुंबई कमिशनर पासून अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि ज्या पद्धतीने तपास होत आहे. आरती, यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इंद्राणीनं जी पुरावे नष्ट करण्यासाठी जे जे काही प्रयत्न केले, पोलिसांनी तपासाचा जो दिशा ठरवली आहे हे पुरावे नेमके सर्वात प्रथमदा शोधायला सुरुवात केली आहे. एक यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की ज्या दिवशी शीनाचा खून करण्यात आला होता त्यानंतर शीना प्रत्येक सोशल मीडियावर ऍक्टिव्ह दाखवण्यात आली, तिच्या मोबाईलवरून फोन करण्यात आले, मेसेज करण्यात आले. यामुळे कुठेतरी ती जिवंत असण्याचे पुरावे इंद्राणीतर्फे पसरवण्यात आले. तिच्या मित्रांशी केलेले संबंध असतील, सोशल मीडियावर केलेलं चॅट असेल, हे सगळं कुठेतरी दाखवण्यात आलं होतं. मात्र पोलिसांनी जे इंद्राणीनं लपवण्याचा प्रयत्न केला होता, पोलिसांनी तपासाची सुरुवातच इथून केलेला आहे की नेमकं लपवण्यात काय आलं होतं. दुसरीकडे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की संजीव खन्ना, ज्या पतीशी तिचं 10 वर्षापूर्वीच पीटर मुखर्जी सोबत लग्न केल्यानंतर संबंध संपणं अपेक्षित होतं, तो संजीव खन्ना आतापर्यंत हिच्या संपर्कात कसा, आणि जर संपर्कात असेल तर एका तिच्या मुलीचा खून करण्या इतपत तो तिची मदत कशी करू शकतो. यामध्ये एक गोष्ट दुसरी बाजू अशी असू शकते की संजीव खन्ना आणि इंद्राणी मुखर्जीमध्ये आजही तेच संबंध होते का, ही शक्यता लक्षात घेतली पाहिजे. आणि यामध्ये ज्या पद्धतीने आता जे अपडेट येत आहेत वेगवेगळ्याच यामध्ये प्रत्येक तासाला काहीतरी घडामोड होतीये. शीनाचे नेमके वडील कोण याबद्दलही संशय व्यक्त केला जातोय. दास हे त्याचे वडील होते असं कळतंय, पण याबद्दल कुठलाही पुरावा नाहीये. मिखाईलनं जी माहिती पोलिसांना दिलेली त्यामध्ये असं दिसतंय की नेमकं आमचे वडील कोण हे आम्हाला माहितच नाहीये. त्यामुळे आतापर्यंतचं हे सगळं चक्र आहे. एक याच्यामध्ये बघितलं पाहिजे की 2012ला जरी पोलिसांनी दुर्लक्ष केलं होतं, मिसिंगची तक्रार दाखल झाली असते, कदाचित 3 वर्षानंतर हे प्रकरण उघडीक चाललं नसतं. त्याच वेळी या प्रकरणाचा खुलासा बरोबर. मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सुद्धा हे प्रकरण खूप गांभीर्याने घेतलेलं आहे आणि या सगळ्या खुनाचा उलगडा ते करतायत. प्रसार माध्यमांच्या मार्फत ते या सगळ्या तपासाची माहिती सुद्धा देत आहेत. पण राहुलनी जसं सांगितलं की इंद्राणी मुखर्जीनं काय लपवलं त्याचा शोध लागला तर शीनाच्या खुनाचा शोध लागू शकतो. यानंतर इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.